नमस्कार, जय निसर्ग शेतकरी मित्रांनो. आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी. शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण ग्रीन डॉट या झाडाचं लोडिंग करत आहोत मित्रांनो. आणि 60 झाडं आपली बुदरगड तालुक्यामध्ये निघालेली आहेत. आणि ह्याचा बुंदा वगैरे पाहू शकताय कशा पद्धतीने आहे. 30 इंच बाय 30 इंचच्या बॅक साईज मधले हे झाड आहे मित्रांनो. बुटक्या जातीची व्हरायटी आहे, त्याच्यामुळे हे झाड कमी हाईट वरतीच तुम्हाला फळधारणा करून देणार आहे. आणि एकरी म्हणाल तर 20 बाय 20 वरती लागण करायची असते. एकरी 110 रोपं बसतात. आणि एका रोपापासून 250 ते 300 नारळ मिळतात मित्रांनो तुम्हाला. तर असं एकरीचं जर का हिशोब घातला वरवर, तर जवळ आसपास 6 लाख रुपयाचं उत्पन्न आपल्याला करून देऊन जातो फक्त नारळ मित्रांनो. एकरी 110 रोपं लावायची असतात त्याची. आणि आज आपण ही बुदरगड तालुक्यामध्ये रोपं पाठवत आहोत. नेहाल बेगुलजी सरांचं हे लोडिंग चालू आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये फक्त 60 नारळाचीच नाही तर बाकीची किरकोळ अशी 40 झाडं आहेत. टोटल 100 झाडांचं त्यांच्या फार्म हाऊससाठी हे लोडिंग चालू आहे मित्रांनो. इथे मागे पाहू शकता मशीनच्या साह्याने लोडिंग चालू आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो की आपल्याकडे मशीनच्या साह्याने लोडिंग केलं जातं, जेणेकरून ती रोपं व्यवस्थित सेफली गाडीमध्ये चढतील. गाडीमध्ये त्याची व्यवस्थित थप्पी लावली जाईल आणि ती कस्टमरपर्यंत व्यवस्थित, जशी कस्टमरनी इथं बघितली तशीच कस्टमरला त्यांच्या प्लॉटवरती त्यांच्या शेतामध्ये ती गेल्यानंतर देखील रोपं मिळावीत, या दृष्टिकोनातून आपण सगळी काळजी घेत असतो मित्रांनो. आता रोपं ही म्हणाल तर सगळी सिलेक्शन करून स्वतः सरांनी काढलेली आहेत. जसं आपण सांगतो तशा पद्धतीने आपण त्यांना सिलेक्शन करायला लावलेली, त्यांनी स्वतः ही झाडं सिलेक्शन केलेली आहे. सिलेक्शन मध्ये देखील आमचे सेल्समन त्यांना मदत करतच असतात प्रत्येक कस्टमरला. आणि तशाच पद्धतीने हे प्रॉपर सिलेक्शन करून हे आता लोडिंग करायचं चालू आहे मित्रांनो. तर अशी ज्यांना कुणाला रोपं हवी असतील त्यांनी खाली इथं दिलेल्या नंबरवरती कॉल करा. तसेच व्हिजिट करणं शक्य असेल तर नर्सरीला व्हिजिट करा. आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकरमध्ये, तसेच लांजा तालुका आणि खेरवसे गावामध्ये आपली 25 एकरमध्ये प्रोडक्शन युनिट आहे मित्रांनो. तिथं प्रोडक्शन केलं जातं आणि तिथून नंतर सगळा माल वरती आणून इथं सेल केला जातो. तर अशा पद्धतीने 60 एकरमध्ये शैलेश नर्सरी काम करते. 1983 सालापासून या क्षेत्रात काम करत असल्यामुळे भरपूर सारा मोठा अनुभव आहे. आणि तशाच पद्धतीने काम देखील सगळ्या मोठ्या क्षेत्रावरती करते. आणि आपल्याकडे फेमस आहे की आपण नारळ लागलेली किंवा फळं लागलेली झाडं देतो. आणि तशाच पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो. आंबे लागलेली झाडं असतील, संत्री, मोसंबी लागलेली झाडं असतील किंवा लिंबू लागलेली झाडं असतील, फणस लागलेली झाडं असतील, अशी प्रत्येक झाडं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल अशी मोठी आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीची चांगली अशी रोपं कुणाकडे मिळतात, कुठे मिळतात आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही रोपं कुणाकडे अवेलेबल आहेत हे कळण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.